नमस्कार. मनतरंगमध्ये आपले स्वागत आहे. लोक तुमच्यापासून दूर जातायत कारण काय असू शकतं? अम, हा खरं तर खूप महत्वाचा प्रश्न आहे. हो ना? कारण आपण विचार करूया. आपण सकाळी उठतो आणि आधीच डोक्यात हजारो विचार असतात आपल्या. कामाचा तो नेहमीचा ताण, डेडलाईन्स आणि त्यातच नकळतपणे आपण सोशल मीडिया उघडतो. हम्म, आणि मग तिथे लोकांचे आनंदी फोटो बघतो. बरोबर. त्यांचं यश पाहून आपण आपली तुलना त्यांच्याशी करू लागतो. माझ्याच आयुष्यात एवढा संघर्ष का? हा विचार कुठेतरी सुरू होतो. मग आपण कामाच्या ठिकाणी जातो किंवा घरातल्या लोकांशी बोलतो, पण तिथेही काहीतरी खटके उडतात. अगदी. आपण खूप प्रयत्न करत असतो सर्वांशी चांगलं वागण्याचा. नक्कीच, पण तरीही ना कधीतरी नाती बिघडतात. कामाच्या ठिकाणी लोक आपल्याला टाळल्यासारखं करतात किंवा किंवा रात्री झोपताना आपण एकाकी पडल्याची ती एक भावना येते. कोणत्याही छोट्या गोष्टीचा आपण अतिविचार करू लागतो आणि संवादाच्या वेळी आपला आत्मविश्वास कुठेतरी पूर्णपणे हरवलेला असतो. हे सगळं ऐकताना नक्कीच असं वाटत असेल की अरे, हे तर माझ्याच आयुष्यात घडतं. आणि कसं आहे ना, ही परिस्थिती इतकी सार्वत्रिक आहे की आपण सर्वजण म्हणजे कधी ना कधी या चक्रात अडकतोच. आपल्याला वाटतं की आपण खूप प्रयत्न करतोय, इतरांना समजून घेण्याचा प्रयत्न करतोय, पण तरीही अपेक्षित परिणाम का मिळत नाही? हो. आणि आपल्या संवादात असा कोणता अडथळा आहे जो जो आपल्याला लोकांशी खऱ्या अर्थाने जोडू देत नाही? याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आजची आपली ही सखोल चर्चा अतिशय महत्वाची ठरणार आहे. नक्कीच, कारण आज आपण लेस गिबलिन यांच्या द आर्ट ऑफ डीलिंग विथ पीपल या पुस्तकातील विचारांवर सविस्तर चर्चा करणार आहोत. एक गोष्ट सुरुवातीला स्पष्ट करायला हवी मला, की आजचा आपला उद्देश कोणतीही तांत्रिक माहिती किंवा शैक्षणिक धडा शिकण्याचा अजिबात नाही. बरोबर. ही एक जीवन जगण्याची कला शिकण्याची, स्वतःला आणि इतरांना मानसिक पातळीवर समजून घेण्याची एक अतिशय भावनिक प्रक्रिया आहे. आपण मानवी स्वभावाच्या अशा काही पैलूंवर प्रकाश टाकणार आहोत, जे रोजच्या जगण्यात आपण अनेकदा दुर्लक्षित करतो. अगदी बरोबर बोललात. या पुस्तकातून आपण जे काही पाहणार आहोत ना, ते केवळ वरवरचे सल्ले नाहीत, तर मानवी स्वभावाच्या सर्वात खोल आणि नाजूक गुंतागुंतीची ती एक समज आहे. अच्छा. आपल्या आयुष्यात हा सततचा ताण आणि लोकांमधील हा दुरावा काय येतो, याचं मूळ कारण समजून घेण्यासाठी आपल्याला मानवी स्वभावाच्या एका अत्यंत शक्तिशाली पण अनेकदा गैरसमज झालेल्या भागाकडे जावं लागेल. म्हणजे कोणता भाग? तो म्हणजे आपला अहंकार किंवा ज्याला आपण इगो म्हणतो. अहंकार हा शब्द उच्चारला की म्हणजे सहसा आपल्या मनात एक अत्यंत नकारात्मक प्रतिमा उभी राहते ना. आपल्याला वाटतं अहंकार म्हणजे केवळ गर्व, मस्ती किंवा स्वतःला दुसऱ्यांपेक्षा श्रेष्ठ समजून त्यांना कमी लेखण्याची वृत्ती. हो, बऱ्याच लोकांचा हाच समज असतो. मग जर जर अहंकार ही इतकी नकारात्मक गोष्ट आहे, तर मग ती समजून घेण्यावर एवढा भर का दिलाय पुस्तकात? तिथेच तर आपण नेहमी गल्लत करतो. म्हणजे लेस गिबलिन ह्या पुस्तकात एक अतिशय मूलभूत सत्य मांडतात. त्यांच्या मते आयुष्यातील 85% यश हे आपण लोकांशी कसे वागतो यावर अवलंबून असते. बापले, 85%? हो, 85%. आणि हे यश मिळवण्यासाठी आपल्याला अहंकार म्हणजे नक्की काय हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. अहंकार ही केवळ वाईट गोष्ट नाहीये. लेखक याला एक दिव्य ठिणगी किंवा डिव्हाइन स्पार्क म्हणतात. दिव्य ठिणगी. हे थोडं गूढ वाटतंय मला. अहंकार आणि दिव्य ठिणगी यांचा कसा संबंध असू शकतो? याला आपण असं समजून घेऊया की प्रत्येक माणसाला स्वतःच्या अस्तित्वाची, स्वतःच्या महत्वाची एक जन्मजात जाणीव असते. मला काहीतरी किंमत असावी, माझा सन्मान व्हावा किंवा लोकांनी माझी दखल घ्यावी, ही प्रत्येक मानवाची अत्यंत नैसर्गिक आणि मूलभूत भूक आहे. म्हणजे प्रत्येकाला आदर हवा असतो. अगदी. आणि जेव्हा लोकांचा हा आत्मसन्मान किंवा ज्याला आपण सेल्फ इस्टीम म्हणतो, तो दुखावला जातो किंवा कमी होतो, तेव्हा ते आतून अत्यंत असुरक्षित होतात. आणि ह्या असुरक्षिततेतूनच ते आक्रमक, गर्विष्ठ किंवा अतिसंवेदनशील बनतात. म्हणजे जर एखादी व्यक्ती सतत टोचून बोलत असेल किंवा प्रत्येक गोष्टीत चुका काढत असेल. हो, किंवा अधिकार गाजवत असेल, तर ती व्यक्ती आतून मुद्दाम वाईट नसते. मुळात ती व्यक्ती आतून अत्यंत घाबरलेली असते. त्यांचा आत्मसन्मान कुठेतरी धोक्यात आलेला असतो आणि स्वतःच्या अस्तित्वाला वाचवण्यासाठी ते आक्रमकतेचा बुरखा पांघरतात. भुकेल्या कुत्र्याची आठवण येते. म्हणजे समजा आपण एका रस्त्यावरून जातोय आणि तिथे एक भुकेला, घाबरलेला कुत्रा उभा आहे. जर आपण त्याला दगड मारला किंवा त्याला ओरडलं, तर तो नक्कीच आपल्या अंगावर धावून येईल. तो हिंस्र होईल. बरोबर. पण जर आपण त्याच्याकडे एक भाकरीचा तुकडा टाकला, तर तो शांत होईल आणि कदाचित शेपटी हलवत जवळ येईल.
म्हणजे त्याची आक्रमकता ही मुळात त्याच्या भूकेतून आणि भीतीतून आलेली असते. हे अगदीच सपखल उदाहरण आहे. म्हणजे मानवी मन आणि आपला अहंकार अगदी याच पद्धतीने काम करतो. जेव्हा एखादी व्यक्ती आक्रमक असते ना, तेव्हा त्यांचा अहंकार भुकेला आणि घाबरलेला असतो. पण एक मिनिट, इथे मला हा मुद्दा थोडा खटकतोय. जर जर कुणी आपल्याशी सतत उद्धटपणे वागत असेल, आपला वारंवार अपमान करत असेल आणि आपण त्या व्यक्तीची स्तुती केली किंवा आपण त्यांच्याशी चांगलं वागलो, तर हे आपण स्वतःवरच अन्याय करून घेतल्यासारखं नाही का? मी समजू शकतो. म्हणजे आपण त्यांच्या चुकीच्या वागण्याला एक प्रकारे मान्यता देतोय, त्याला खतपाणी घालतोय असं मला वाटतं. हे कसं योग्य असू शकतं? हा अत्यंत रास्त आणि नैसर्गिक प्रश्न आहे आणि अनेकदा याच विचारामुळे आपण वाद वाढवतो. पण इथे आपल्याला मानवी मानसशास्त्राची ती खोली समजून घ्यावी लागेल. जेव्हा आपण त्या उद्धट व्यक्तीची स्तुती करतो ना, तेव्हा आपण त्यांच्या उद्धटपणाची किंवा त्यांच्या चुकीच्या कृतीची स्तुती अजिबात करत नसतो. अच्छा, मग आपण नक्की काय करत असतो? आपण त्यांच्यातील एखाद्या चांगल्या गुणाची किंवा त्यांच्या अस्तित्वाची केवळ एक सकारात्मक दखल घेतो. हे खतपाणी गाळणे नाहीये, तर हे त्यांच्या मनातील असुरक्षिततेची आणि भीतीची भावना शांत करणे आहे. म्हणजे आपण त्यांच्या मूळ समस्येवर काम करतोय. अगदी. जसे त्या कुत्र्याच्या उदाहरणात, भाकरी टाकल्याने आपण त्या कुत्र्याचा तावरेपणा वाढवत नाही, तर त्याची भूक आणि भीती शांत करतो. तसंच खरी आणि प्रामाणिक प्रशंसा माणसाच्या भुकेल्या अहंकाराला शांत करते आणि त्यांना विरोधाकडून सहकार्याकडे वळवते. हे खरंच खूप विचार करण्यासारखं आहे. म्हणजे आपण त्यांच्या आक्रमकतेला त्यांच्याच शस्त्राने उत्तर न देता एका वेगळ्याच मानसिक पातळीवर जाऊन त्यांचा अहंकार शांत करतो. होय. पण मग जर दुसऱ्यांचा अहंकार शांत केल्याने नाती सुधारतात, तर आपण आपल्या रोजच्या धावपळीच्या जीवनात हे नक्की कसं करू शकतो? कारण रोजच्या कामाच्या गडबडीत इतका सखोल विचार करणं खरंच शक्य होतं का? यासाठी पुस्तकात एक अत्यंत सोपी पण खूप प्रभावी कल्पना मांडली आहे. लेखक म्हणतात की मानवी संबंधांच्या या जगात आपण सर्वजण करोडपती आहोत. करोडपती? ते कसं काय? कारण आपल्या सर्वांकडे कौतुक, लक्ष आणि आदर याची अमर्याद संपत्ती आहे. पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आपण आपली ही संपत्ती वाटायला प्रचंड कंजूषी करतो. हे तर अगदी खरं आहे. आपण पैसे खर्च करताना जेवढा विचार करत नाही ना, तेवढं एखाद्याचं मनमोकळं कौतुक करताना करतो. कुणी काही चांगलं केलं तरी यात काय एवढं विशेष, अशी आपली धारणा असते. बरोबर. लोकांना महत्त्व देणे, त्यांना खऱ्या अर्थाने इम्पॉर्टंट फील करून देणे ही संवादातली सर्वात मोठी गोष्ट आहे. त्यांना नुसतं नोटीस करणे, त्यांच्या बोलण्याची दखल घेणे हा मानवी नातेसंबंधांमधला सर्वात मोठा सन्मान मानला जातो. पण आपण याच्या नेमकं उलट वागतो. कसं? आपण एकमेकांशी संवाद साधण्यापेक्षा एकमेकांची स्पर्धा जास्त करतो. स्पर्धा? म्हणजे रोजच्या साध्या संवादात स्पर्धा कशी काय असू शकते? अगदी साध्या संवादातही आपण नकळतपणे स्पर्धा करत असतो. यामागचं मानसशास्त्र असं आहे की आपल्याला नेहमी स्वतःला वरचढ दाखवायचं असतं. आता बघा, समजा ऑफिसमध्ये एखाद्या सहकार्याने सांगितलं की काल मी एक खूप छान शर्ट 500 रुपयांनी घेतला. तेव्हा आपली नैसर्गिक प्रतिक्रिया काय असते? आपण म्हणतो की मी यापेक्षा स्वस्त घेतला असेल. अगदी बरोबर. आपण लगेच म्हणतो, अरे त्यात काय एवढं, मी तर मागच्या आठवड्यात तसाच शर्ट 300 रुपयांचा आणला. हो ना, आपण नेहमीच हे करतो. किंवा दुसरं उदाहरण घेऊ, एखाद्याने सांगितलं की आज ट्रॅफिकमध्ये मला खूप वेळ लागला, खूप थकवा आलाय, तर आपण काय म्हणतो, तुझं काय, मी तर रोज 2 तास ट्रॅफिकमधून प्रवास करतो. म्हणजे आपण त्यांचं दुःख कमी लेखतोय. हो, आपण नकळतपणे त्यांची गोष्ट खोडून काढून आपला अनुभव किंवा आपली गोष्ट कशी मोठी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे उदाहरण तर अगदी थेट डोळ्यासमोर उभं राहिलं. आपण अनेकदा आपल्या जोडीदाराला किंवा ऑफिसमधल्या सहकार्याला फक्त आपण किती हुशार आहोत हे दाखवण्यासाठी चुकीचं ठरवतो. हो, आपण जिंकण्याचा प्रयत्न करतो. वादविवादात आपण इतके मग्न होतो की समोरच्याला कसंही करून हरवायचंच असा आपला हेतू असतो. जणू काही आपण नात्यांची लढाई गमावून अहंकाराचं युद्ध जिंकत आहोत. पण मग इथे मला पुन्हा एक व्यावहारिक प्रश्न निर्माण होतो. विचारा. जेव्हा एखादी व्यक्ती खरोखरच चुकीची असते आणि त्या चुकीचा कामावर किंवा कुटुंबावर गंभीर परिणाम होत असतो, तेव्हा शांत राहणे किंवा त्यांना काहीच न बोलणे हे पलायनवाद नाही का ठरणार? तेव्हाही आपण फक्त त्यांचा अहंकार जपण्यासाठी गप्प बसायचं का? नाही, अजिबात नाही. गप्प बसणं हा त्यावरचा उपाय नाहीये. यावर लेखकाचा दृष्टिकोन अतिशय व्यावहारिक आहे. ते म्हणतात की प्रत्येक वादाच्या वेळी स्वतःला एक प्रश्न विचारा.
या चुकीमुळे खरोखरच काही मोठं नुकसान होणार आहे का? अच्छा, म्हणजे नुकसान किती मोठं आहे ते पाहणं. हो. जर उत्तर नाही असेल, जर तो वाद फक्त क्षुल्लक गोष्टीवरून असेल, जसे की काल पाऊस 6 वाजता आला की 6:15ला, तर तिथे फक्त दुसऱ्याला चुकीचे आणि स्वतःला बरोबर सिद्ध करण्यासाठी वाद घालण्यात काहीही अर्थ नाही. अगदीच. ती खूपच क्षुल्लक गोष्ट आहे. पण जर ती चूक खरोखरच मोठी असेल, तर तिथे बोलायलाच हवं. मात्र ते बोलण्याची पद्धत बदलली पाहिजे. म्हणजे कसं बोलायला हवं? तिथे माणसाला हरवण्यापेक्षा ती चूक कशी सुधारता येईल यावर लक्ष केंद्रित करायला हवं. अनेकदा आपला तो क्षुल्लक विषयावरचा लहानसा विजय आपल्याला ती व्यक्ती आणि ते नातं कायमचं गमावण्याची किंमत मोजायला लावू शकतो. म्हणजेच जिंकण्यापेक्षा नातं टिकवणं आणि तोडगा काढणं जास्त महत्वाचं आहे. हे पटतंय मला. पण अनेकदा असं होतं की आपण इतरांशी स्पर्धा करणं थांबवायचं ठरवतो. आपण ठरवतो की आता वाद घालायचा नाही. बरोबर. पण जेव्हा जेव्हा आपण स्वतःच आतून खचलेले असतो, निराश असतो किंवा आपलाच आत्मविश्वास तळाला गेलेला असतो, तेव्हा दुसऱ्यांशी सकारात्मक संवाद कसा सुरू करायचा? जर जर आपल्याच आतमध्ये शांतता नसेल, तर आपण दुसऱ्यांना सकारात्मकता कशी देणार? या संपूर्ण चर्चेचा एक अत्यंत महत्त्वाचा आणि खूप खोल टप्पा आहे. इथे गिबलिन आपल्याला आरशाचा नियम म्हणजेच द मिरर इफेक्ट समजावून सांगतात. आपण नकळतपणे आपल्या आजूबाजूच्या लोकांचं वर्तन नियंत्रित करत असतो. आपण नियंत्रित करतो. कसं? हे जग एक मोठा आरसा आहे. मेंदू विज्ञानाच्या भाषेत सांगायचं तर आपल्या मेंदूत मिरर न्यूरॉन्स असतात. तुम्ही जर आरशासमोर उभे राहून हसलात तर आरशातली प्रतिमा हसते. तुम्ही ओरडलात तर तीही ओरडते. मानवी वर्तमानी भावनाही अशाच संसर्गजन्य किंवा कंटेजियस असतात. म्हणजेच आपण जसं वागू तशीच हुबेहूब प्रतिक्रिया समोरून येईल. अगदी तसंच. आणि विशेषतः कठीण आणि स्फोटक परिस्थितीत हा नियम एखादा जादूची कांडी असल्यासारखा काम करतो. जेव्हा समोरची व्यक्ती अत्यंत रागात असते, ओरडत असते, तेव्हा जर आपण आपला आवाज जाणीवपूर्वक अत्यंत शांत आणि सौम्य ठेवला तर काय होईल? तर काही वेळातच समोरच्यालाही त्यांचा आवाज खाली बदलावाच लागतो. ते जास्त काळ ओरडू शकत नाहीत, कारण त्यांना त्यांच्या रागाला खतपाणी घालणारं इंधन आपल्याकडून मिळत नाहीये. हे खूपच लॉजिकल आहे. शिवाय या प्रक्रियेत आपली देहबोली, आपली बॉडी लँग्वेज आणि आपला आत्मविश्वास खूप महत्त्वाची भूमिका बजावतो. आपली चालण्याची पद्धत, हस्तांदोलन किंवा हँडशेक आणि चेहऱ्यावरील शांत हास्य यातून आपला आत्मविश्वास लोकांपर्यंत पोहोचतो आणि तेही त्याच सकारात्मकतेने प्रतिसाद देतात. पण इथेच तर मुख्य अडचण निर्माण होते ना. जर मी आतून खूप तणावात असेन, माझं मन अशांत असेल, तर बाहेरून खोटे हसणे, ताठ चालणे किंवा आत्मविश्वासाचं नाटक करणे हे खूप बेगडी म्हणजे फेक नाही का वाटणार? समोरच्याला सहज समजेल ना की आपण फक्त बनावट वागतोय. बऱ्याच लोकांना हाच प्रश्न पडतो. पण मानसशास्त्र सांगतं की हे बेगडी नाही, तर ती एका बदलाची सुरुवात आहे. अच्छा, सुरुवात कशी? याला फेशियल फीडबॅक हायपोथेसिस म्हणतात. जेव्हा आपण आतून खचलेले असतो तेव्हा आपला मेंदू शरीराला तसे नकारात्मक संकेत देतो आणि आपले खांदे पडतात. पण जर आपण जाणीवपूर्वक आपली देहबोली बदलली, खांदे थाट ठेवले आणि चेहऱ्यावर हास्य आणलं, तर आपण आपल्या मेंदूला उलट संकेत पाठवतो. म्हणजे शरीर मेंदूला सांगतं की सगळं ठीक आहे. सन्मान देतात आणि तो मिळणारा सकारात्मक प्रतिसाद पाहून आपला खरा आत्मविश्वास नैसर्गिकरित्या वाढू लागतो. यात आणखी एक अत्यंत शक्तिशाली नियम आहे, ज्याला विन्स्टन चर्चिल यांचा नियम म्हणतात. हा, चर्चिल यांचा नियम नक्की काय सांगतो? विन्स्टन चर्चिल म्हणायचे, जर आपल्याला एखाद्या व्यक्तीने चांगले वागावे असे वाटत असेल तर त्यांच्यात आधीपासूनच तो चांगुलपणा आहे असा विश्वास त्यांच्यावर दाखवा. हा, म्हणजे त्यांच्यावर आधीच विश्वास ठेवायचा. हो, मानसशास्त्रात याला पिग्मालियन इफेक्ट म्हणतात. माणसाची प्रवृत्तीच अशी असते की ते त्यांच्यावर ठेवलेल्या अपेक्षेप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतात. जर आपल्याला एखादा कर्मचारी किंवा घरातील सदस्य जबाबदार असावा असं वाटत असेल तर त्याला सतत संशयाने पाहण्याऐवजी किंवा त्याच्या चुका काढण्याऐवजी तू अत्यंत जबाबदार आणि प्रामाणिक आहेस हा विश्वास त्याला द्या. आणि मग तो बदलतो. नक्कीच. तो माणूस तो विश्वास सार्थ ठरवण्यासाठी नक्कीच स्वतःमध्ये बदल घडवून आणेल. हे तर खरोखरच अफाट आहे. म्हणजे आपण लोकांकडे ज्या दृष्टीने पाहतो, त्यांच्याकडून जी अपेक्षा ठेवतो, ते तसंच बनण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. आपण आत्तापर्यंत सकारात्मक वातावरण कसं तयार करायचं, स्वतःला आणि इतरांना कसं समजून घ्यायचं हे पाहिलं. बरोबर. पण प्रत्यक्ष आयुष्यात नेहमी सगळं गोड गोड नसतं ना. कामाच्या ठिकाणी, कुटुंबात अनेकदा तीव्र मतभेद होतातच. एखाद्याची मोठी चूक दाखवून द्यावीच लागते.
अशा वेळी नातं न बिघडवता किंवा तयार केलेली सकारात्मकता न गमावता हे कसं करायचं? यासाठी पुस्तकात संवादाचे 2 अत्यंत महत्त्वाचे नियम सांगितले आहेत. पहिला नियम आहे ऐकण्याची ताकद. लेखक म्हणतात, लिसनिंग मेक्स यू क्लेवर, म्हणजेच ऐकण्यामुळे आपण हुशार दिसतो आणि ठरतो. अच्छा, म्हणजे फक्त ऐकून घेणं? हो, अनेकदा आपण समोरच्याचे बोलणे ऐकतच नाही. आपण फक्त आपलं उत्तर तयार करण्यासाठी आणि ते कधी एकदा बोलतोय यासाठी थांबलेलो असतो. हे तर आपण रोजच अनुभवतो. समोरच्याचं वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच आपण आपलं वाक्य सुरू करतो, कारण आपल्याला वाटतं की आपण जे सांगणार आहोत ते जास्त महत्वाचं आहे. अगदी तसंच. पण जर आपण लोकांना पूर्ण वेळ बोलू दिले, तर ते नक्की काय विचार करत आहेत, त्यांच्या खऱ्या गरजा काय आहेत, हे आपल्याला आपोआप समजते. कोणतीही कठीण चर्चा किंवा वाद सोडवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे समोरच्याच्या अहंकाराला न दुखावता आपले विचार त्यांच्या अंतर्मनात सबकॉन्शियस माइंडमध्ये अलगद पेरणे. आणि ते शक्य कसं होतं? हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण त्यांचे आधी पूर्ण ऐकून घेतो, ज्यामुळे त्यांची बचावात्मक भूमिका डिफेन्सिव्ह मोड संपते. आणि दुसरा नियम आहे विधायक टीका किंवा कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम. पण टीका करण्याला कला कसं म्हणता येईल? आपण तर थेट सांगून टाकतो की हे काम तू चुकीचं केलंस. यात कला काय आहे? तिथेच आपण नेहमी फसतो आणि नाती दुरावतात. टीका करण्याची कला ही आहे की कधी व्यक्तीवर टीका करू नका, तर त्यांच्या कृतीवर टीका करा. म्हणजे कसं? एक उदाहरण सांगता येईल? नक्कीच. तू खूप बेजबाबदार आहेस आणि तुला काहीच जमत नाही असं म्हणण्याऐवजी तुझ्या या विशिष्ट कामात किंवा या रिपोर्टमध्ये ही एक चूक झाली आहे असं म्हणा. यामुळे त्या व्यक्तीचा वैयक्तिक अहंकार दुखावला जात नाही. हे खूपच सोपं पण प्रभावी आहे. आणि याहून महत्त्वाचे म्हणजे फक्त चूक दाखवून थांबू नका, तर ती सुधारण्याचा मार्गसुद्धा द्या. तसंच त्यांना आदेश देण्याऐवजी हे असं कर असं सांगण्याऐवजी आपण हे असं केलं तर कसं राहील किंवा यावर तुझा काय विचार आहे असं सहकार्याचा प्रश्न विचारा. हा मुद्दा अत्यंत स्पष्ट झाला मला. म्हणजेच आपण चुकीच्या माणसावर बोट ठेवण्याऐवजी चुकीच्या प्रक्रियेवर बोट ठेवायला हवे. यामुळे माणसाचा सन्मान टिकून राहतो. त्यांना वाटत नाही की त्यांच्यावर कोणताही वैयक्तिक हल्ला झाला आहे आणि त्यामुळे ते स्वतःहून ती चूक सुधारण्यासाठी पुढाकार घेतात. अगदी बरोबर. आणि हेच या संपूर्ण चर्चेचे आणि पुस्तकाचे सार आहे. माणसांना हाताळणे किंवा त्यांच्याशी संवाद साधणे ही कोणतीही जादूगरी नाही किंवा कोणालाही नियंत्रित करण्याची खेळी अजिबात नाही. ती एक अत्यंत सखोल संवेदनशीलता आहे. खरंच, आजच्या या सखोल चर्चेने मानवी स्वभावाच्या अनेक गुंतागुंतीच्या गोष्टी अतिशय सोप्या करून सांगितल्या आहेत. हे सगळं ऐकल्यानंतर आणि समजून घेतल्यानंतर आता वेळ आली आहे थोडं शांतपणे स्वतःच्या आत डोकावून पाहण्याची. हे सगळं ज्ञान फक्त ऐकून सोडून द्यायचं नाहीये. आपण सर्वांनी स्वतःला काही प्रश्न विचारण्याची नितांत गरज आहे. नक्कीच. आपण खरोखर इतरांचं पूर्ण ऐकतो की फक्त आपले उत्तर देण्यासाठी, त्यांना चुकीचे ठरवण्यासाठी आतुरतेने थांबतो? आपले रोजचे शब्द आपल्या जवळच्या लोकांचा, आपल्या मुलांचा, सहकाऱ्यांचा आत्मविश्वास वाढवतात की तो नकळतपणे तोडून टाकतात? रोजच्या आयुष्यात क्षुल्लक गोष्टींवरून जिंकण्याच्या अट्टहासात आपण आपली अमूल्य मनःशांती आणि महत्वाची नाती तर गमावत नाही ना? आणि जेव्हा आपण या प्रश्नांचा अत्यंत प्रामाणिकपणे विचार करतो ना, तेव्हा आपल्याला एक अत्यंत भावनिक आणि शांत करणारं सत्य उमगतं. ते सत्य हेच आहे की आपल्यासारखेच इतर लोकही आतून कुठेतरी असुरक्षित आहेत. तेही आपल्यासारखेच प्रेमाच्या, सन्मानाच्या आणि स्वीकृतीच्या शोधात आहेत. जो माणूस आपल्यावर रागाने ओरडतोय ना, तो बहुधा आतून रडत असतो किंवा घाबरलेला असतो. जेव्हा ही जाणीव आपल्याला खऱ्या अर्थाने होते, तेव्हा आपला इतरांबद्दलचा राग आणि चीड कुठल्या कुठे निघून जाते आणि त्या जागी एक वेगळीच आशा, शांती आणि करुणा निर्माण होते. अत्यंत मनाला भिडणारा विचार आहे हा. आजच्या या चर्चेतून एक गोष्ट अगदी लख्खपणे स्पष्ट होते की जर आपल्याला आयुष्यात खऱ्या अर्थाने यश, समाधान आणि मनशांती हवी असेल तर आपल्या दृष्टिकोनात आजपासूनच बदल घडवायला हवा. अगदी. लोकांना ते जसे आहेत तसे स्वीकारायला शिकूया. त्यांच्या अस्तित्वाची दखल घेऊया. त्यांच्या चांगल्या कामावर कौतुकाची थाप देऊया आणि त्यांना खऱ्या अर्थाने महत्त्व देऊया. असे केल्यास केवळ आपले व्यावसायिक जीवनच नाही तर आपली वैयक्तिक नाती आणि आपलं घरसुद्धा एका वेगळ्याच सकारात्मक ऊर्जेने भरून येईल. नक्कीच. आणि जाता जाता ही एक ओळ नेहमी लक्षात ठेवूया. माणसांना जिंकण्यासाठी त्यांच्याशी स्पर्धा करू नका, तर त्यांच्या हृदयाला समजून घ्या.
व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.